तुम्हाला माहित आहे का, महाबली भीमाने साक्षात महालक्ष्मीच्या पुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. महाभारताच्या सगळ्यात शक्तिशाली योद्ध्याने हा धाडसी प्रयत्न केला होता. पण त्या बदल्यात देवीने एक अशी असंभव अट ठेवली ज्यामुळे आजही एका नदीवरचा बांध अधुरा पडलेला आहे. या कथेची सुरुवात महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून होते, जिथले माता सतीचे त्रिनेत्र पडले होते आणि ते एक अत्यंत जागृत शक्तिपीठ मानले जाते. एका पौराणिक कथेनुसार गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असुरांनी धुमाकूळ घातला होता. आपल्या भक्तांचे दुःख पाहून माता महालक्ष्मी कोल्हापूर सोडून 500 किलोमीटर लांब डहाणूच्या जंगलात आली. असुरांचा संहार केल्यानंतर देवी एका डोंगरावर विश्रांतीसाठी थांबली. त्याचवेळी पांडव आपला वनवास भोगत असताना भीम त्या डोंगरावर पोहोचला. देवी तिथे एका अत्यंत सुंदर स्त्रीच्या रूपात होती. भीम तिचे मूळ रूप ओळखू शकला नाही आणि तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्याने लग्नाचा प्रस्ताव मांडला. देवीला माहित होते की भीम एक मानव आहे आणि ती स्वतः आदिशक्ती, त्यामुळे हे लग्न शक्य नव्हते. परंतु त्या भागातील गावकऱ्यांची पाण्याची अडचण ओळखून देवीने एक अट घातली. तिने सांगितले की जर भीमाने सूर्योदयापूर्वी नदीवर एक मोठा बांध बांधून पूर्ण केला तरच ती त्याच्याशी लग्न करेल. भीमाने हे आव्हान स्वीकारले आणि आपल्या अफाट शक्तीने मोठे खडक नदीत फेकून बांध बांधायला सुरुवात केली. भीमाचा वेग इतका प्रचंड होता की रात्र संपण्यापूर्वीच बांध जवळजवळ पूर्ण झाला होता. भीम ही अट जिंकेल असे वाटू लागल्याने देवीने एक लीला रचली. तिने स्वतः कोंबड्याचे रूप धारण केले आणि मध्यरात्रीच आरवली. कोंबड्याचा आवाज ऐकून सकाळ झाली असे समजून भीम हताश झाला. त्याने रागाच्या भरात हातातील शेवटचा दगड तिथेच फेकून दिला आणि तो निघून गेला. तो अपूर्ण राहिलेला बांध आजही तिथे अस्तित्वात असून त्याला भीम बांध म्हटले जाते. तर माता महालक्ष्मी आजही त्या डोंगरावर पाषाण रूपात बसून भक्तांचे रक्षण करत आहे. ही कथा तुम्हाला माहित होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा.